सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण उडदाच्या डाळीचे वडे बघणार आहोत. आपण याआधी चना डाळीचे मसाला वडा हे आपण तयार करून घेतलं होतं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये उडदाच्या डाळीचे मसाले वडे हे आपण तयार करून घेणार आहोत. तर झटपट तयार होणारे उडदाच्या डाळीचे खमंग आणि कुरकुरीत मसाला वड्याची रेसिपी बघूया. तर हे वडे बनवण्यासाठी सुरुवातीला 2 वाटीपर्यंत साल असलेली उडदाची डाळ घेतली आहे. तर इथे आपण बिना सालची उडदाची डाळसुद्धा घेऊ शकतो. साल असलेली डाळीचे वडे हे खूपच चविष्ट लागतात, त्यामुळे इथे मी साल असलेली डाळ हे वापरत आहे. आता या डाळीमध्ये पुरेसे पाणी घालायचं आहे आणि 2दा चांगल्या प्रकारे हे धुवून घेणार आहोत. डाळ हे पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 6 तास किंवा रात्रभरासाठी आपण हे पाण्यामध्ये भिजवत ठेवून देणार आहोत. जर वडे हे सकाळी बनवायचं असेल तर रात्रभर पाण्यामध्ये आपण हे भिजवत ठेवून देऊ शकतो. तर इथे मी डाळला 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती. 6 तासानंतर आपण डाळला बघूया. डाळ हे छान असं भिजला गेला आहे. 6 तासानंतर डाळला चांगल्या प्रकारे आपण धुवून घेणार आहोत, जेणेकरून यावरील साल हे पूर्णपणे निघून जाणार. हाताने थोडंसं दाबूनच हे डाळ आपल्याला धुवून घ्यायचं आहे, म्हणजेच यावरील पूर्ण साल हे निघून जाणार. कमीत कमी 4 ते 5 वेळा हे पाण्यामधून धुवून घ्यायचं आहे. डाळी ती आपण चांगल्या प्रकारे धुवून घेतला आहे. त्यावरील साल हे निघालेला आहे, थोडंफार आहे तरी चालेल. तर इथे आपण डाळ हे छान असं धुवून घेतला आहे. आता हे धुतलेलं डाळ आपण एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत. चाळणीमध्ये डाळ हे काढून घेतल्यानंतर 20 मिनिटापर्यंत आपण हे असंच ठेवून देणार आहोत. त्यामुळे यामध्ये जर एक्स्ट्रा पाणी असेल तर ते पूर्णपणे निघून जाणार. जवळपास 20 ते 30 मिनिटांनंतर डाळमधील पूर्ण पाणी हे बाहेर निघालेलं आहे. आता यानंतर या डाळमधून अर्धी ते 1 वाटीपर्यंत डाळ हे आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे. आता दुसरीकडे मिक्सरच्या जारमध्ये आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 2 चमचे धने, 2 इंच आले, 15पर्यंत लसणाच्या पाकळ्या, तिखट जितका लागतो त्यानुसार हिरवी मिरची घालायचा आहे आणि 4 ते 5 यामध्ये सुकी मिरचीसुद्धा घालणार आहोत. आता हे मिक्सरमधून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडंसं जाडसरच इथे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. परत त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ हे वाटून घेणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ हे थोडं थोडं घालायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही. डाळ मिक्सरला लावून घेताना थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप जास्त बारीक वाटण्याची सुद्धा गरज नाही. तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी न घालता मिक्सरमधून असं घट्ट डाळ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. तर डाळ अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर हे डाळ आपण मसाला ज्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. उरलेले पूर्ण डाळ मिक्सरमधून याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. पूर्ण डाळ हे मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटीपर्यंत बारीक चिरलेली कोथिंबीर, सुरुवातीला जी आपण डाळ बाजूला काढून ठेवले होते ते यामध्ये घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने हे सगळं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं मिक्स करून घेताना चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यावे. तर आता आपण वडा हे तयार होतो की नाही ते एकदा बघून घेऊ. तर थोडंसं गोळा हातात घ्यायचा आहे आणि वडा तयार करून बघायचा आहे. तर इथे आपला वडा हे तयार झालेला आहे. आता आपण वडे बनवण्यास सुरुवात करूया. तर सुरुवातीला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा हातात घेऊन त्याला गोलाकार द्यायचा आहे आणि यानंतर आपण हे थापून घेणार आहोत. तर हे वडा बनवण्यासाठी इथे मी प्लास्टिक पॉलिथिनचा वापर केली आहे. तर तुम्ही या ठिकाणी सुतीचं कापड किंवा रुमालाचा सुद्धा वापर करू शकता. इथे वडा हे थापून घेताना जाडसर वडा न थापता थोडंसं पातळच वडा आपण थापून घेणार आहोत आणि मध्यभागी छिद्र करून घ्यायचं आहे. वडा हे पातळ थापून घेतल्यामुळे ते आतपर्यंत तळला जाणार. तर असा वडा तयार करून घेतल्यानंतर हे गरमागरम तेलामध्ये सोडायचं आहे. तर असं एक एक वडा हे तयार करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये जेवढे वडे मावतील तेवढेच वडे कढईमध्ये टाकायचं आहे. वडा हे तेलात सोडल्यावर लगेच चमच लावू नये. कमीत कमी 2 मिनिटांनंतर चमचेनं हळूवारपणे पलटवून घ्यायचं आहे. इथे वडा हे तळून घेताना गॅसची आंच हे मध्यम ठेवायचा आहे. मध्यम आचेवर वड्याला सोनेरी रंग येईपर्यंत, वडा हे कुरकुरीत तयार होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे. वडा जर जाडसर असेल तर ते आतपर्यंत तळला जाणार नाही. त्यामुळे शक्यतो वडा हे पातळच तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे वडा एकदम कुरकुरीत असं तयार झाल्यानंतर झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे हे लक्षात ठेवायचं आहे की वडे हे पूर्ण तळून होईपर्यंत गॅसची आंच ही मध्यमच ठेवायचं आहे आणि हे वडे तयार करून घेताना वडे हे पातळच तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते आतपर्यंत शिजले जाणार.
तर याच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपण हे तयार करून घेणार आहोत। तर एकदम खमंग आणि कुरकुरीत उडदाच्या डाळीचे मसाले वडे हे बनून तयार झाले आहे। जर यावेळी वडे बनवण्याचा जर विचार करत असाल तर अशा प्रकारे उडदाच्या डाळीचे वडे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडणार। आणि जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।